नमस्कार मित्रांनो, मराठी हृदय स्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही गोष्ट आहे कमळाची. कमळाच्या नवऱ्याची नेहमीच अशी इच्छा होती की आपल्याला मुलगा व्हावा. पण प्रत्येकाला जे वाटते ते होईलच असे नाही. आपल्याला जे वाटतं ते पाहिजे ते सगळं मिळायला लागलं तर जग स्वर्गापेक्षा सुंदर होईल, नाही का? पण कमळाने एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्यामुळे कमळाला खूप आनंद झाला. पण मुलीच्या जन्माची बातमी ऐकून तिचा नवरा रघु संतापला आणि कमळाला त्रास देऊ लागला. एके दिवशी रागाच्या भरात त्याने कमळाला मारायला सुरुवात केली. कमळा रडत होती. तिचे दयनीय रडणे ऐकून शेजारच्या काकू आल्या आणि कमळाच्या नवऱ्याला समजावले की तू हे बरोबर करत नाहीस. आता नाही तर पुढे तुला मुलगा होईलच. यात कमळाचा काय दोष आहे? रघु हा रोजंदारीवर मजूर म्हणून काम करायचा. अर्ध्या पैशांची दारू प्यायचा. पण कमळाला कुणाशी बोलू द्यायचा नाही आणि आता तिला घरातही बाहेरही पडायला द्यायचं नाही. घराबाहेर पडून कोणाशीही बोलली तर ती हातातून निसटून जाईल आणि आपल्यावरच हुकूम गाजवायला लागेल, अशी भीती रघुला नेहमी वाटत होती. कमळा काही दिवस सर्व काही सहन करत राहिली. पण आता तो छळ सहन करू शकत नव्हती. त्यांची मुलगी मोठी होत होती. तिला दूध आणि अन्नाची जास्त गरज भासू लागली. कमळाला वाटले की आज ती हिंमत एकवटून रघुला विचारेल की जर त्याने तिला बाहेर जाऊ दिले नाही तर तो माझ्या सर्व गरजा पूर्ण करेल का? ती आपल्या मुलीला उपाशी ठेवू शकत नव्हती. संध्याकाळी जेव्हा रघु दारू पिऊन धडपडत घरी आला तेव्हा त्याला पाहून कमळा अस्वस्थ झाली आणि आपल्या मनातले विचार मनातच ठेवले. कमळा, कुठे गेली तू? तू ऐकतेस ना? चहा कधी मिळणार? बिचारी कमळा डोकं धरून बसली होती. पोटात काही नसल्यामुळे तिला चक्कर येत होती. त्यात तिला उठताही येत नव्हते. रघु पाय आपटत कमळाजवळ आला. तुला ऐकायला येत नाही का? कमळा उठण्याचा प्रयत्न करत होती पण ती तिथेच पडली. रघुने धडपडत आपल्या मुलीला कॉटवर बसवले आणि शेजारच्या काकूंकडे गेला आणि म्हणाला, काकू, कमळाला काय झालंय बघ जरा. रघु काकूंना बोलावून घेऊन येईपर्यंत कमळा कशी तरी सांभाळून उठून बसली. कमळा, काय झालंय तुला? काकूने येऊन विचारले. काही नाही, जरा चक्कर आली, कमळा बोलली. अगं, स्वतःची काळजी घे, काकूने सांगितले. कशी घेऊ? रघु त्याच्या कमाईतून घर खर्च भागवू शकत नाही, कमळा बोलली. मग तू पण काहीतरी काम कर, काकू म्हणाली. रघु करू देईल तर ना, कमळा बोलली. काकू कमळाला थोडं बडं वाटल्यावर आपल्या घरी निघून गेली. काही दिवसांनी काकूचा जावई तिच्या मुलीला घेऊन काकूला भेटायला शहरात आला. काकूची मीना पहिल्यांदाच आई होत होती आणि तिची प्रकृती पण ठीक नव्हती. पण त्यांना कशाचीही कमतरता नव्हती. काकू कमळाला म्हणाली, कमळा, माझी मुलगी गरोदर आहे. तू तिची काळजी घे. माझा जावई तुला काही कमी पडू देणार नाही. अशा प्रकारे माझ्या मुलीचे काम होईल आणि तुझे कामही होईल. ठीक आहे काकू, कमळा म्हणाली. पण माझी एक अट आहे. रघुला यातलं काही कळता कामा नये. रघु जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत मी तुमचे काम करू शकत नाही, कमळा म्हणाली. ठीक आहे. म्हणून काकू घरातून बाहेर पडत होत्या तेवढ्यात रघु काकूला पाहतो. कमळा रघुला म्हणाली, रघु, घरातील सर्व सामान संपले आहे, जा आणि घेऊन ये. ठीक आहे, पण काकू घरी का आल्या होत्या ते आधी सांग. त्या जे काही बोलतात त्यात वाहून जाऊ नको, रघुने सांगितले. असंच मला भेटायला आल्या होत्या, कमळा म्हणाली. ठीक आहे, मला पिशवी दे आणि तू पण सोबत चल आणि छकुलीला काकूकडे सोड, रघु म्हणाला. ठीक आहे, असे बोलून ती छकुलीला काकूकडे देते आणि रघुसोबत बाजारात जाते. रघुला बाजारात त्याचे काही मित्र भेटले. अरे रघु, तुझी बायको खूप सुंदर आहे, त्याचा एक मित्र बोलतो. पण रघु काहीच बोलत नाही. तो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो कारण त्याला बाजारात तमाशा करायचा नव्हता. रघु कसा तरी त्या लोकांपासून दूर जातो आणि सामान घेऊन आपल्या घरी येतो. रघु घरी येतो आणि कमळाला सांगतो, आता घराबाहेर पडू नको. मी कामावर गेल्यावर कोणीही आलं तरी दार उघडू नको. ठीक आहे, कमळा म्हणाली. कमळाला रघुची काळजी समजली होती. रघुच्या इच्छेनुसार कमळाने तिचा दिनक्रम चालू केला होता. 4 दिवस कमळा बाहेर दिसली नाही तेव्हा काकूंच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. त्या मनात विचार करू लागल्या की असं काय झालं आहे
कमळा का दिसत नाही म्हणून काकू कमळाच्या घराच्या दिशेने निघाली. तिथे गेल्यावर काकूने पाहिले की 2 लोक तिच्या घराकडे येत आहेत आणि ते आपापसात बोलत होते. म्हणत होते, बघूया रघुची बायको आपल्याशी बोलते की नाही. आणि काही वेळाने ते दोघे काकूंना रघुच्या घरचा पत्ता विचारतात. काकू ही खूप हुशार होत्या. त्यांना सगळ्याचा अंदाज आला होता. काकू म्हणाल्या, नाही भाऊ, मी इथे नवीन आहे आणि कोणाला ओळखतही नाही. काकू कुठल्या तरी बहाण्याने काही वेळ तिथेच उभ्या राहिल्या. जेव्हा त्या लोकांची डाळ तिथे शिजली नाही तेव्हा ते निघून गेले. मग काकू कमळाच्या घरी गेल्या आणि तिला सर्व काही सांगितलं. इतक्यात रघुही घरी आला आणि काकूने त्याला ही सगळी परिस्थिती सांगितली. मग रघुने काकूला बाजारात जे घडलं ते सांगितलं. रघु, असं असेल तर कामाला गेल्यावर कमळाला माझ्याकडे राहायला सांग. माझ्यासोबत राहिली तर तूही निश्चिंत कामाला जाशील. काकूच्या दोन्ही हातात लाडू होते. एकीकडे त्यांच्या मुलीची सेवा होईल आणि रघुवरही उपकार होतील. दुसऱ्या दिवसापासून ठरल्याप्रमाणे सर्व प्रकार घडत होता. कमळा वेळेवर काकूच्या घरी यायची आणि त्यांच्या मुलीची देखभाल करायची. कमळाला इथे खाण्यापिण्याचं सगळं मिळत होतं. त्याचा परिणाम कमळाच्या शरीरावर स्पष्ट दिसत होता. ती पौर्णिमेच्या चंद्रासारखी फुलू लागली होती. एके दिवशी रघुने तिला अडवलं आणि म्हणाला, कमळा, काकूच्या घरी कोणी आलं तर तोंड झाकून ठेव. कोणाच्याही समोर जाऊ नकोस. आजकाल तू खूप सुंदर दिसत आहेस. तुला कोणाचीही नजर लागणार नाही. असे म्हणत रघुने तिच्या गालावर हलकेच थोपटले आणि कमळा लाजली. रघु आज कामावरून थोडा लवकर आला होता. तो खूप थकलेला दिसत होता. हे पाहून कमळा रघुकडे जाते आणि विचारते, काय झालं तुला? मला बरं वाटत नाही, कदाचित ताप आला आहे. रघु बोलतो तेव्हा कमळा खूप घाबरते आणि लगेच जाऊन डॉक्टरांकडून औषध घेऊन येते आणि रघुला देते. रघु औषध घेतो आणि आराम करतो. दुसऱ्या दिवशी कमळा रघुला सांगते, तुला पूर्ण बरं वाटल्याशिवाय कामावर जाऊ नको, नाहीतर तुझी तब्येत पुन्हा बिघडेल. ठीक आहे, पण आज मला जावं लागेल. मी आज लवकर घरी येईन. रघु बोलतो, पण कमळाच्या लक्षात येते की आज रघु आतून थोडा बेचैन होता. तो कमळापासून काहीतरी लपवतोय असं वाटत होतं. कामावर न्यायच्या बॅगेत त्याने काही कपडे ठेवले, पण जेव्हा कमळाने विचारले की या कपड्यांचा काय उपयोग आहे आणि तुम्ही कपडे घेऊन कुठे जात आहात, तेव्हा रघु खूप चिडला आणि म्हणाला, मी ते कपडे टेलरकडे घेऊन जात आहे. कमळा विचार करत राहिली की मी एवढं काय बोलले की रघु माझ्यावर चिडला. रघुला अचानक काय झालं? पण कमळा काहीतरी विचार करून गप्प झाली आणि रघु कामाला निघून गेला. कमळा ही काकूच्या घरी निघून लागली तेवढ्यात छकुली हातात काहीतरी आणून तोंडात घालणार होती. कमळा तिच्या हातातून ते हिसकावून घेते. तिने पाहिले की ते तेच औषध होते जे तिने रघुसाठी आणले होते. याचा अर्थ रघुने त्याचे औषध घेतले नाही. रघु कमळापासून काय लपवत होता? काहीतरी विचार करत कमळा काकूच्या घरी गेली. दिवसभर ती रघुच्या वागण्याचा विचार करत राहिली आणि संध्याकाळी रघुची वाट पाहत होती. तेवढ्यात काकू तिथे आल्या. तू आज कुठे हरवली आहेस? मी सकाळपासून बघतेय छकुलीकडे तुझं लक्ष नाही. तिला दूध पाजले की नाही? जा आणि आधी छकुलीला दूध पाज, तोपर्यंत रघु येईल. काकू म्हणाल्या. काकू, रघु अजून आला नाही. मला खूप काळजी वाटते. कमळा म्हणाली. बाळा, येईल तो, कुठे हरवून जाणार नाही. काकू म्हणाल्या. पण कमळा रघुची खूप वेळ वाट पाहत राहिली. रघु घरी आला नाही. आता काय करावं आणि काय नाही हे कमळाला समजत नव्हतं. कमळाने विचार केला की रघुच्या कामाच्या ठिकाणी जाऊन शोध घेते, म्हणून ती आपल्या मुलीला घेऊन पायी चालू लागते. ती तिथे पोचल्यावर रघुबद्दल विचारते. तेव्हा तिथला पहारेकरी जे बोलला ते ऐकून कमळाच्या पायाखालची जमीनच सरकली. रघु 10 दिवसांपासून कामावर आला नसल्याचे पहारेकरी सांगतो. ते ऐकून कमळा जागीच स्तब्ध होते. ती कशी तरी स्वतःला सांभाळते आणि घरी येते आणि सर्व काकूला सांगते. काकूंशिवाय अजून जवळचं असं त्यांचं कोणीही नव्हतं. काकू म्हणाल्या. ठीक आहे कमळा, रघु येईपर्यंत तू माझ्यासोबत राहा. ठीक आहे काकू, पण मी किती दिवस तिच्या घरी राहणार? रघु येत नाही तोपर्यंत मला काहीतरी काम करून माझं आणि माझ्या मुलीचं पोट भरावं लागेल.
कमळा म्हणाली, तशा काकूला तिच्या अडचणी वाढताना दिसल्या. कितीही पैसे खर्च केले तरी कमळासारखी निष्ठावंत मुलगी तिला कधीच सापडणार नाही हे तिला माहीत होते. म्हणून काकू कमळाला म्हणाल्या, ऐक कमळा, माझ्या पुढे आणि मागे कोणच नाही. आज माझी मुलगी आहे, पण तीही उद्या तिच्या घरी जाईल. तू माझ्यासोबत राहा. मी तुला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. कमळा म्हणाली, ठीक आहे, आणि काकूंच्या घरी गेली. कमळा आत गेली आणि एकांतात खूप रडली. आताच कुठे रघु कमळासोबत थोडा गोड बोलू लागला होता आणि अचानक मला सोडून रघु कुठे गेला. कमळा जेवढी उदास होती त्याच्या दुप्पट काकू आनंदी होत्या. काकू कमळाला म्हणाल्या, जा आणि तुझे सर्व सामान माझ्याकडे घेऊन ये आणि इथेच राहा. नाहीतर घराचे भाडे पण भरावे लागेल. ते कसे भरणार? आणि आधी पोलीस स्टेशनला जा आणि रघुच्या हरवल्याची तक्रार नोंदव, जेणेकरून पोलीस त्याला शोधून काढतील. कमळा छकुलीला घेऊन तिच्या घरी गेली आणि एकांतात खूप रडली. कमळा स्वतःशीच बोलत, माझी काय चुकत होती आणि माझी काही चूक होतीच तर रघुने तसं मला सांगितलं का नाही. तो म्हणत होता की तोंड झाकून ठेव, नाहीतर नजर लागेल. पण आता नजरच काय, अनेक गिधाडांची नजर माझ्यावर पडेल. आणि दुसऱ्यांच्या घरी जायला रघु नकार द्यायचा. पण आता मला कोणाच्या घरी जावे लागेल हे माहीत नाही आणि मला काय काय करावे लागेल हे फक्त देवालाच ठाऊक आहे. असा विचार करत तिने छकुलीला झोपवलं आणि तिने कपड्यांची बॅग उचलली. बॅगेतून ती साडी बाहेर काढू लागली. तिने साडी उचलताच रघुच्या शर्टमध्ये बांधलेली एक थैली खाली पडली. कमळाने त्यात काय आहे ते पाहण्यासाठी ती थैली उचलली आणि पाहते तर त्या थैलीत नोटांचे बंडल होते. तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. रघुने एवढे पैसे कुठून आणि कधी आणले? कमळाने स्वतःला कसंबसं सावरलं आणि पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला जाताना कमळाला तिचा पदर एखाद्या संरक्षक कवचाप्रमाणे वाटत होता. मात्र पोलीस ठाण्यातील सर्वजण तिच्यावर लक्ष ठेवून होते. कमळाने सांगितले की माझा नवरा कालपासून घरी आला नाही. इन्स्पेक्टर लिखाणाचे काम करत होते आणि तिच्या साडीवरून तिच्याकडे बघत होते आणि म्हणाले, आधी तुझा पदर काढ, मग तुला बघूनच कळेल की तुझा नवरा तुला सोडून पळून का गेला. कमळा म्हणाली, नाही सर, मी पदर नाही काढणार. रघुने मनाई केली आहे. इन्स्पेक्टर म्हणाले, जर तुम्ही तुमचा चेहरा दाखवला नाही तर तुम्ही कोण आहात हे आम्हाला कसे कळणार? नवऱ्याला एवढा मान देऊन काय फायदा? तुम्हाला फसवून गेला ना. शेवटी इन्स्पेक्टरने कमळाला तिचा पदर काढायला लावला आणि तिला बघून इन्स्पेक्टर खूप खुश झाले. ते म्हणाले, चल माझ्या घरी, आणि तिचा हात धरला. कमळा सर्व काही समजून गेली होती. शेवटी तिला जी भीती होती तेच घडत होतं. कमळा म्हणाली, ठीक आहे साहेब, मी थोड्या वेळाने येते. तुम्ही रिपोर्ट लिहा. इन्स्पेक्टरने होकार दिल्यावर कमळा म्हणाली, माझ्याशी लग्न कराल का? इन्स्पेक्टर म्हणाले, नाही, मी लग्न कसं करणार? माझं लग्न झालं आहे. कमळाला सगळं प्रकरण समजलं होतं, पण तिला तिचं काम संपवायचं होतं. ती म्हणाली, मग मला कुठे ठेवणार? इन्स्पेक्टर म्हणाले, मी 1-2 दिवसांसाठी तुला ठेवेन, नंतर तुझं तू बघ. तेवढ्यात तिथे कोणीतरी मंत्री आले आणि कमळा संधीचा फायदा घेत घराच्या दिशेने निघाली. तिला वाटले की आता या शहरात राहणे माझ्यासाठी कठीण आहे. तिने स्वतःमध्ये हिंमत एकवटली आणि बॅग भरली. दुसऱ्या शहरात निघून गेली. तिने प्रथम बुरखा विकत घेतला. आपल्या मुलीला टॉवेलमध्ये व्यवस्थित गुंडाळले आणि कोणालाही न सांगता चुपचाप निघून गेली. आपले नाव आणि ओळख लपवून ती दुसऱ्या शहरात महिलांच्या वसतिगृहात राहायची, कारण तिच्याकडे आता पैशांची कमी नव्हती. ती कमळापासून शबनम झाली होती. 2 दिवसांनी तिने भाड्याने घर घेतले आणि मेकअपचे दुकान उघडले. त्या दरम्यान कमळा घरी न दिसल्याने काकू खूप बेचैन झाल्या. आता त्यांच्या गरोदर मुलीची काळजी कोण घेणार? अचानक एक दिवस रघु दिसला आणि त्याने काकूंना कमळाबद्दल विचारले. रघुसोबत एक महिलाही राहत होती, जी रघुशी भांडण करत होती. काकूंनी रघुला अडवलं आणि विचारलं, तुमच्यात काय भांडण चालू आहे? आणि रघु, तू अचानक कुठे गेला होतास? रघु बोलणं टाळत होता, पण ती महिला ओरडतच होती. कदाचित ते दोघं पैशांवरून भांडत होते, पण त्याचा काही फायदा होणार नव्हता.
कारण ते पैसे कमळा घेऊन गेली होती. रघु आणि ती महिला एकमेकांवर आरोप करत होते. तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. रघु त्या महिलेवर ओरडत होता. तू तर माझे आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी कुठून कुठून पैसे गोळा केले होते. ती महिला बोलत होती. गप्प बस. कुणी ऐकलं तर मला पकडून लॉकअपमध्ये टाकतील. रघु इकडे तिकडे बघत म्हणाला. ठीक आहे, पण पैशांचे काय झालं ते सांग, महिलेने विचारले. ती बॅग कुठे आहे हे मला माहीत नाही, आणि तो शर्ट मी कमळाच्या बॅगेत ठेवला होता. रघु डोक्यावर हात मारत म्हणाला. हो का? मग ती बॅग तुझ्या राणीला भेट म्हणून दिली का? महिला ओरडत म्हणाली. त्यांचं भांडण चालू होते तेवढ्यात तिथे काकू आल्या. रघु, ही कोण आहे तुझ्यासोबत? काकूने विचारले. कमळाची मैत्रीण आहे, तिला भेटायला आली आहे, रघु म्हणाला. काकूही काही कमी हुशार नव्हत्या. त्याने विचारले. रघु, तू आणि कमळाने असं कोणतं काम केलं आहे की तोंड लपवत आहात? काकू, असं काही नाही, आणि कमळा तर तुमच्या सोबत होती. मी कमळाला शोधतोय पण ती कुठेच दिसत नाही. काकू, ती कुठे आहे? रघु विचारतो. मला माहीत नाही. मला 4-5 दिवसांपासून ती दिसली नाही. ती कुठे गेली ते मला माहीत नाही. मला वाटले की ती तुझ्यासोबत आहे, काकू म्हणाल्या. नाही काकू, ती माझ्यासोबत नाही, रघुने सांगितले. ठीक आहे, कमळाच्या मैत्रिणीला तिच्या घरी जायला सांग, नाहीतर पोलीस तुला पकडून घेऊन जातील, काकू म्हणाल्या. पोलिसांचे नाव ऐकून रघु भीतीने थरथर कापू लागला. आता काय करायचे? रघुला त्या महिलेचा प्रश्न पडला. तो म्हणाला, तू काकूच्या घरी जा. तेवढ्यात काकूने त्याला अडवलं आणि म्हणाल्या, ती माझ्या घरी का राहणार? तिने तिच्या घरी जावे. कमळा आल्यावर मग ती तिला भेटायला येईल. ती महिला ही वाईट संकटात सापडली होती. काकू काही समजण्या इतपत अनभिज्ञ नव्हत्या, पण काकू त्या दोघांची मजाक घेत होत्या. काकू मनातल्या मनात बडबडत होत्या. मला तुमच्यासारख्या लोकांची लक्षणं चांगलीच माहीत आहेत. रघु आणि ती महिला काकू तिथून जायची वाट बघत होते, पण काकू तिथून हटायला तयार नव्हत्या. काकू म्हणाल्या, ही का जात नाही? अजूनही इथे का उभी आहे? त्यावर ती महिला घरातून बाहेर आली आणि तिने विचार केला की काही वेळाने काकू तिच्या घरी जातील, तेव्हा ती रघुकडे येईल. पण काकूंनी दुसरी युक्ती केली. त्या म्हणाल्या, चल मुली, मी तुला तुझ्या घरी सोडते. ती महिला म्हणाली, काकू, मी दुसऱ्या गावातील आहे. काही हरकत नाही, मी तुला बसमध्ये बसवून येईन. ती महिला आता काही करू शकत नव्हती. ती तशीच काकूबरोबर चालू लागली. इकडे रघुने ठेवलेल्या पैशांचा शोध सुरू केला. खूप वेळाने त्याला त्याचा शर्ट सापडला, पण त्यातले पैसे गायब होते. काकू आणि ती महिला बस स्थानकावर जात होत्या तेव्हा एक पोलीस कर्मचारी एका मुलीच्या शोधात फिरत होते. तिच्या पालकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती आणि तिचा शोध घेत होते. पोलीस त्यांच्या जवळ आल्यावर काकू म्हणाल्या, ही माझी सून आहे, पदर उचलू नका. काकूने त्या महिलेला तिने सांगितलेल्या बसमध्ये बसवले. इकडे दुसऱ्या शहरात कमळा आज एकटीच विचार करत बसली होती. एवढे मोठे आयुष्य आहे, कसं घालवायचं? छकुली अजून खूप लहान आहे, तिला माझे काही बोलणे देखील समजत नाही. वरून रघुची भीती तिला नेहमी सतावत होती. कमळाला भीती वाटत होती की रघु तिला आणि तिच्या मुलीला नाही तर त्याच्या पैशांसाठी नक्कीच शोधेल. ती आतून अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात एक ग्राहक येतो. तो आपल्या सोबतीला सांगत होता की आजकाल कोणाचाच भरोसा नाही. पूर्वी फक्त मुलगीच घरातून पळून जायची, आता तर विवाहित स्त्रियाही यात मागे राहत नाही. बघ, त्या वर्तमानपत्रात एका महिलेचा बेपत्ता म्हणून फोटो छापला आहे. हे ऐकून कमळाच्या हृदयाची धडधड वाढली. तिला वाटले, माझा तर फोटो नाही. पण काही वेळाने त्या महिलेला अटक झाल्याचे समोर आले. तेव्हा कमळाने सुटकेचा निश्वास टाकला आणि देवाचे आभार मानले. काकू त्या महिलेला बसमध्ये बसवून येते आणि हळूच एका इन्स्पेक्टरला आपल्याकडे बोलावते. ती इन्स्पेक्टरला सांगते की एकदा तुम्ही त्या बुरखा घालून निळा साडी नेसून बसमध्ये महिला बसली आहे, तिलाही तपासायला हवे होते. हे ऐकून इन्स्पेक्टरच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी महिला पोलिसांना बोलावून बसमध्ये बसलेल्या महिलेची चौकशी करण्याचे आदेश दिले. बस थांबवून महिलेचा पदर उचलण्यात आला आणि बेपत्ता मुलीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्या महिलेला अटक करून पोलीस ठाण्यात आणले.
काकू आरामात तिच्या घरी पोचली तेव्हा रघुने काळजीने विचारले, काकू, कमळाच्या मैत्रिणीला सोडले का? हो, मी तिला बसमध्ये बसवलं आहे. आतापर्यंत ती तिच्या घरी पोचली असावी. काकूंना हे माहीत नव्हते की पोलीस त्याच महिलेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्या महिलेचा तिची सर्व माहिती विचारली. ती का पळून गेली, कधी पळून गेली आणि कोणासोबत पळून गेली ती सगळं सांगते. तिचं नाव चारू होतं. तिने सांगितले की तिचा नवरा दारूच्या नशेत तिला मारहाण करत असे. त्यामुळे ती घरातील सर्व पैसे घेऊन रघुसोबत पळून गेली. रघुचे नाव ऐकताच पोलिसांनी धावपळ सुरू केली, ज्याची तक्रार पोलीस ठाण्यात आधीच नोंद झाली होती. नाव आणि पत्ता सर्व काही आधीच होते. रघु त्या संध्याकाळी घरी चारूची वाट पाहत होता. त्याचवेळी पोलीस घरात पोचतात आणि दार ठोठावल्याचा आवाज ऐकून रघुला खूप आनंद होतो. त्याला असे वाटते की ती चारू आहे. तो पटकन दरवाजा उघडतो. समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो. पोलिसांना पाहून त्याला सर्व काही समजतं. पोलीस त्याला अटक करून आपल्यासोबत घेऊन गेले. दोघांनाही 4 वर्षे तुरुंगवास भोगावा लागतो. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि रघु आणि चारू प्रत्येक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. कमळालाही दुसऱ्या दिवशीच ही बातमी समजली. बातमी समजल्यावर कमळाने विचार केला, बरं झालं, मी किमान 4 वर्षे तरी निश्चिंत राहीन. 4 वर्षांनी कमळाची मुलगी शाळेत जाण्याइतकी मोठी झाली होती. कमळाला आपल्या मुलीला चांगल्या शाळेत पाठवायचे होते, कारण शिकून ती खूप मोठी होईल. 4 वर्षात तिची मुलगी खूप बदलली होती. आता तीही बोलायला आणि समजायला शिकली होती. कमळाने आपल्या मुलीचे शाळेत ॲडमिशन करून घेतले. एक दिवस तिला शाळेत सोडून येत असताना कमळाला वाटेत एका झाडाजवळ एका मुलाचा रडण्याचा आवाज आला. तो मुलगा 4-5 वर्षांचा वाटत होता. मुलगा झाडाखाली बसून रडत होता आणि इतर कोणी त्याच्याकडे लक्ष देणारं नव्हतं. कमळाने त्याला विचारले की तू का रडतोस बाळा? तो म्हणाला, मी माझी आई मला कार चालवणाऱ्या काकांकडे सोडून गेली. हे ऐकून कमळाला त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आली. कमळाला त्या मुलाची खूप काळजी वाटत होती. कुठलीही आई इतकी निर्दयी कशी असू शकते? कमळाने मुलाला विचारले, बाळा, तू शाळेत जातोस का? त्याने हो असे उत्तर दिले. तुझ्या आईचे वडिलांचे नाव काय? मला माहीत नाही, तो मुलगा म्हणाला. कमळा विचारू लागली, आता काय करायचं? जर कोणी माझ्यावर मुलाच्या चोरीचा आरोप केला तर मी काय करू? तिने मनाशीच काहीतरी ठरवले. कमळा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली आणि त्या शाळेत घेऊन गेली. त्या मुलाला कमळाने अमोल असे नाव दिले. छकुलीही त्याला अमोल दादा म्हणत होती. कमळा अमोलचेही छकुलीच्या शाळेत ॲडमिशन करते. दोघेही एकत्र अभ्यास करू लागतात. कमळालाही खूप हायसे वाटते. 4 वर्षांनी रघु आणि चारूही सुटतात. तोपर्यंत छकुली 8 वर्षांची झाली होती. कमळा आता नवीन जागी शिफ्ट झाली होती आणि बुरख्याशिवाय मुक्तपणे जगू लागली होती. तुरुंगातून सुटताच रघु त्याच्या घरी गेला आणि तो काकूला म्हणतो, मला कमळाचा पत्ता सांगा. तुम्हीच कमळाला कुठेतरी लपवून ठेवले आहे. मी माझ्या घरात खूप पैसे ठेवले होते, ते तुम्हीच चोरले आहात. तुमची एक वेळ जेवायची परिस्थिती नव्हती, मग तुमच्याकडे पैसे कुठून आले होते? जर तू एवढा श्रीमंत होतास तर तुझी बायको माझ्या घरात का काम करत होती? एका पैशाची किंमत नाही आणि तू करोडोंची भाषा करत आहेस, काकू म्हणाल्या. रघुचा राग आता शिगेला पोचला होता. तेवढ्यात चारूही रघुला शोधत तिथे आली. दोघेही मिळून काकूला मारहाण करू लागतात. काकूची मुलगी मध्येच पडते, पण रघु तिला जोरात ढकलतो. हे सर्व पाहून काकूचा जावई शेखर पोलिसांना फोन करतो. पोलीस येतात आणि रघु आणि चारूला प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पुन्हा तुरुंगवास भोगावा लागतो. असेच दिवस जात होते. कमळा तिच्या आयुष्यात दिवसेंदिवस प्रगती करत होती. ती तिच्या सुंदर सुसंस्कृत मुलांसह आनंदाने राहत होती. इकडे काकू खूप घाबरल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मनातली भीती आपल्या मुली आणि जावयासमोर व्यक्त केली. आपणही हे शहर सोडून दुसरीकडे स्थायिक व्हावे, नाहीतर रघु आपल्यासोबत काय करेल मला माहीत नाही. शेखरला ही गोष्ट चांगलीच पटली होती, म्हणून ते काकूलाही सोबत घेऊन त्यांच्या गावी गेले. 4 वर्षांनी रघु पुन्हा त्याच्या घरी आला, पण काकूचा कुठेही पत्ता नव्हता.
त्याचे पैसे कुठे गेले याचे त्याला आश्चर्य वाटत होते, पण काकूबद्दलचा त्याचा संशय संपत नव्हता. त्याने काकू आणि कमळाचा शोध सुरू केला, पण यश मिळालं नाही. नंतर त्याने पुन्हा मेहनत करण्याचा विचार केला, पण त्याच्या वागण्यामुळे आणि तुरुंगवास भोगून आल्यामुळे तेही शक्य झाले नाही. या शहरात मला कोणी काम देणार नाही हे रघुला आता चांगलंच माहीत होतं. मला जर काम मिळाले नाही तर मी स्वतःचे पोट कसं भरणार? या विचाराने रघुने दुसऱ्या शहरात जाऊन काम करायचे ठरवले. जड अंतकरणाने रघु शहराकडे निघाला. रघु विचार करत होता की मी किती दुर्दैवी आहे. माझे स्वतःचे घर मीच नष्ट केले. माझ्या सुंदर सुशील बायकोला फसवल्याचा मला चांगलाच धडा मिळाला. माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी चारूच्या प्रेमात पडलो होतो. कोणीतरी बरोबर बोलले आहे, लोभ एक वाईट गोष्ट आहे. तो विचार करतच होता की तेवढ्यात चारू जोरात बोलली, मला सोडून कुठे जात आहेस? मी पण तुझ्याबरोबर येणार. रघु काय करणार होता? चारूला सोबत घेऊन तो तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये चढला. 2 स्टेशन नंतर तिकीट तपासणी दरम्यान त्या दोघांना अटक झाली आणि पुन्हा चारूसोबत 5 दिवस तो तुरुंगात गेला. त्या दरम्यान शेखर सर्व काही सोडून दुसऱ्या शहरात जाण्याची तयारी करत होता, कारण त्याच्या आयुष्यात आता काहीच उरलं नव्हतं. प्रसूती काळात त्याने आपल्या पत्नीला गमावले. रघुने जोरात ढकलल्यामुळे तिला जोरात कळा येऊ लागल्या आणि प्रसूतीनंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काकू देखील आजारी राहू लागली आणि एक दिवस तिचाही स्वर्गवास झाला. शेखरला आता त्याच्या बाळाची खूप आठवण येत होती. काकूच्या सांगण्यावरून शेखरने दुसरे लग्न तर केले होते, पण त्याच्या नवीन बायकोने बाळाची कमी आणि स्वतःची जास्त काळजी घेतली. तिला मेकअप पुढे बाळाला बघायला वेळ मिळाला नाही. बाळावरून त्यांच्यात रोजच भांडणे होत होती. एके दिवशी शेखरचा मुलगा गायब होतो. त्या दिवशी त्याची बायको खूप खुश दिसत होती. शेखरने जेव्हा तिच्या आनंदाचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, आनंदी राहणे पाप आहे का? जेव्हा मी दुःखी होते तेव्हा तू असा प्रश्न विचारला नाही की मी दुःखी का आहे? कसला नवरा आहेस? त्यावर तो गप्प बसला. पण तो घरी आल्यापासून त्याला त्याचा मुलगा कुठेच दिसत नव्हता. म्हणून त्याने बायकोला विचारले तर तिने काकूच्या बहिणीकडे गेला असे सांगितले. त्याने आपल्या बायकोला सांगितले की माझ्या मुलाला घेऊन ये, पण तिने साफ नकार दिला. बाळाला कुठेतरी सोडल्याचे संपूर्ण सत्य सांगितले. हे ऐकून शेखरला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या नवीन बायकोला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला खूप शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही. अशीच खूप वर्षे निघून गेली आणि शेवटी शेखरने त्याचे गाव सोडण्याचा निर्णय घेतला. हेच जीवन आहे. नियती कधी सर्व सुख देते तर कधी सर्व सुख हिरावून घेते. शेखर बसमध्ये प्रवास करताना विचार करत होता. तेवढ्यात त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. त्या आवाजाच्या दिशेने बघून त्याला धक्काच बसला, कारण तो रघुचा आवाज होता. तो इथे कसा आला? शेखरला वाटत होतं की त्याला पाहून रघु पुन्हा भांडू लागेल. तो बसमध्ये तिकीट देण्याचे काम करत होता. रघुने बघायच्या आधीच शेखरने रुमालाने चेहरा झाकला आणि रघु जवळ येताच तो स्वतः मुखा असल्याचा नाटक करू लागला. अशा प्रकारे संकटावर मात करून त्याने पुढचा प्रवास केला आणि नव्या शहरात आला. या नव्या शहरात शेखरला कोणी ओळखत नव्हते, पण त्याच्या मित्राने त्याला कॉलेजमध्ये नोकरी देण्याचे वचन दिले होते. शेखर त्याच्या मित्राचा पत्ता शोधत होता. त्या क्षणी त्याला एक मुलगा दिसला. शेखरने त्याला आपल्या मित्राचा पत्ता विचारला. तो अमोल होता. अमोलला पाहून शेखरला त्याच्याशी बोलत राहावंसं वाटलं, पण त्याला त्याच्या मित्राच्या घरीही जायचे होते. तरीही त्याने अमोलला विचारले, बेटा, तुझे वडील काय काम करतात? अमोल काही वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, माझे वडील नाहीत. बेटा, मला माहीत नव्हते, मला माफ कर. ते बोलत असताना एका व्यक्तीने शेखरला हाक मारली. अरे मित्रा, आलास तू? माझं घर शोधायला काही त्रास तर झाला नाही ना? नाही, मी सहज तुझ्यापर्यंत पोचलो. शेखरने त्याच्या मित्राला अमोलबद्दल विचारले. अमोल? अरे, मी त्याला चांगला ओळखतो. त्याच्या आईचे नाव कमळा असून त्याला एक बहीणही आहे आणि कमळा दुकान चालवते.
ती एक अतिशय सुंदर आणि सुसंस्कृत स्त्री आहे, पण त्याच्या वडिलांबद्दल काहीही माहिती नाही. त्याच्या मित्राने सांगितले. ती विधवा आहे का? शेखरने विचारले. नाही मित्रा, स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. चल मित्रा, चल फ्रेश होऊन घे, जेवू. मी पण तुझी वाट पाहत काही खाल्ले नाही. मला खूप भूक लागली आहे. दोन्ही मित्र जेवण करून आराम करायला निघून गेले. सकाळी दोघेही एका कॉलेजला जात होते. कमळाचे दुकान रस्त्याच्या मधोमध होते. कधी कधी कमळा आणि शेखर एकमेकांना बघायचे. शेखर जेव्हा कमळाकडे बघायचा तेव्हा बेचैन व्हायचा. त्याच्या मनाने तिला कुठेतरी पाहिल्याचे सांगितले, पण आठवायचा खूप प्रयत्न केल्यानंतर त्याला फक्त रघूची कमळाच आठवली. पण त्या कमळाला एकच मुलगी होती, मुलगा नव्हता. ही गोष्ट गुंतागुंतीची व्हायची. त्याला ती कोंडी सोडवायची होती, मात्र समाजामुळे त्या पेचात पडायचे त्याने टाळले. एके दिवशी शेखरला अमोल दिसला. शेखरने त्याला विचारले, बेटा, तुझी बहीण तुझ्यापेक्षा लहान आहे की मोठी? अमोल म्हणाला की ती मोठी आहे, पण दोघे एकाच शाळेत शिकतात. हे ऐकून शेखरचे मन शांत झाले. असेच 1 वर्ष निघून गेले. अमोल आणि चकुली कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. अनेकदा दोघेही शेखरसोबत कॉलेजमध्ये येत असत. कधी कधी शेखर आणि कमळाही बोलायचे. दोघांचा व्यवहार एकमेकांशी खूप विनम्र होता. पण शेखर कमळासोबत मनापासून बोलत असला तरी तिला काही विचारू शकत नव्हता. एके दिवशी शेखर त्याच्या मित्राला म्हणाला, मित्रा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी दुसरे लग्न केले. पण माझ्या दुसऱ्या बायकोला माझा मुलगा आवडत नव्हता, म्हणून तिने माझ्या लहान मुलाला कुठेतरी सोडले. तेव्हापासून मी त्याला शोधत आहे. आणि मग त्या शहरात किती वर्ष निघून गेली देव जाणे, पण माझा मुलगा कुठेच सापडला नाही. अनेक वेळा जीव द्यायचा प्रयत्न केला, पण त्यातही यश आले नाही. हे ऐकून मित्र म्हणाला, शेखर, तुला तुझ्या मुलाला भेटता यावं म्हणून देवाने तुला जिवंत ठेवलं आहे. माझे मन मला सांगत आहे. तुला माहीत आहे का शेखर, तुझा आणि अमोलचा चेहरा खूप सारखा आहे. त्यानंतर शेखर कमळाला भेटण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो विचार करतो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कमळाला भेटून तिची सर्व गुपिते उघड करावीत. कारण जेव्हा ती एकटी असते तेव्हा माझेही कॉलेज असते. त्याच्या मनात एक विचार येतो. डोकेदुखीचा बहाणा करून एक दिवस सुट्टी घेऊन शेखर कमळाकडे निघाला. चालताना शेखर आपल्याच विचारात मग्न होता. तो कुठपर्यंत पोचला याची त्याला कल्पनाही नव्हती. त्या क्षणी तो एका महिलेला धडकला. नीट चालता येत नाही, ती बाई ओरडली. तेव्हा शेखरला तो आवाज अगदी ओळखीचा वाटत होता. ती कमळाच होती. कमळाचा सर्व भाजीपाला रस्त्यावर विखुरला होता. कमळा म्हणाली, तुम्ही यावेळी कॉलेजमध्ये पाहिजे होता. शेखर म्हणाला, मी तुला मदत करतो. मी तुमच्या सर्व भाज्या उचलून पिशवीत ठेवतो. ठीक आहे, पण हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. मला सांगा, आज तुम्ही कॉलेजमध्ये का नाही? शेखर म्हणाला, माझी तब्येत ठीक नाही, म्हणूनच मी घरी जात होतो. कमळा म्हणाली, मला माफ करा, तुमची अवस्था समजू शकली नाही. शेखर म्हणाला, काही हरकत नाही. कमळाने आग्रह केला आणि शेखरला आपल्यासोबत घरी आणले. शेखरला हेच हवे होते. दोघे एकत्र घरी आले. कमळाने शेखरला आदराने बसायला सांगितले आणि ती चहा बनवायला निघून गेली. कमळा ही शेखरला चांगलीच ओळखत होती, पण तिला प्रत्येक गोष्ट गुपित राहावी असे वाटत होते. बोलता बोलता शेखर कमळाला विचारतो की तुमचा नवरा कुठे राहतो? हे ऐकून कमळा रडू लागते. शेखर म्हणतो, यात रडण्यासारखं काय आहे? कमळा म्हणाली, मी घटस्फोटीत आहे. त्याचे नाव काय आणि त्याने काय केले? या प्रश्नावर मात्र कमळा गप्प राहिली. तिने शांत राहून काहीही सांगणे टाळले. शेखर म्हणाला, मी पुन्हा भेटायला येत राहीन. असं म्हणून शेखर त्याच्या घरी आला. आता त्याची खात्री झाली होती की ती रघूची पत्नी कमळाच होती. पण कमळाला एकच मुलगी होती. हा मुलगा कोण आहे? कदाचित हे मूल त्यावेळी तिच्या पोटात असावे आणि कमळाने नंतर या मुलाला जन्म दिला असावा. शेखरला कमळाची खूप काळजी वाटत होती. शेवटी कमळा काहीतरी लपवत होती, पण ते शेखरला समजत नव्हते. शेखरच्या मनात खळबळ माजली होती. दुसऱ्या दिवशीही शेखर कॉलेजमधून सुट्टी घेतो आणि मुलं कॉलेजला गेल्यावर तो कमळाच्या घरी पोचतो.
शेखर कमळाला सांगतो की मी तुला एक कथा सांगतो. मला आशा आहे की तुला नक्कीच आवडेल. तो सांगतो, माझ्या सासरच्या घरी एक जोडपे राहत होते, रघु आणि त्याची बायको कमळा. रघु रूढीवादी विचारांचा माणूस होता आणि त्याला मुलगा हवा होता. एका स्त्रीने त्याची कमजोरी ओळखली आणि म्हणाली, मी तुला मुलगा देईन, कारण तिला 2 मुलगे होतील असे एका ज्योतिषाने सांगितले होते. आणि रघुला तिच्यामधली ही गोष्ट खूप आवडली. पण कमळाला मुलगी झाली आणि रघु कमळाला सोडून एका अनोळखी स्त्रीसोबत पळून गेला. हे ऐकून कमळाने तिचा सगळा भूतकाळ शेखरला सांगितला. त्यानंतर कमळाचे गुपित ठेवणार असे वचन शेखरने तिला दिले. शेखर कमळाच्या सौंदर्याचा खूप दिवसांपासून चाहता होता, पण आपल्या प्रतिष्ठेचीही त्याला जाणीव होती. त्याने कोणालाही वाईट बोलण्याची संधी दिली नाही. नंतर शेखर रोज नवीन बहाण्याने कमळाला भेटू लागला आणि कमळाही शेखरवर प्रेम करू लागली. पण समाजाची भीती मनात कायम होती. एकदा शेखर बाजारात गेला होता, तेव्हा त्याच्या समोरच अमोलचा अपघात झाला आणि त्यावेळी शेखर अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरने अमोलवर उपचार केले, पण अमोलला रक्ताची फार गरज होती. तेव्हा शेखर आपले रक्त अमोलला देतो. कमळाला अपघाताची बातमी मिळताच तीही हॉस्पिटलमध्ये धावते. शेखरने तेथे आपल्या मनातील शंका तपासून पाहण्यासाठी डॉक्टरांना DNA टेस्ट करायला सांगितली आणि त्यातून शेखरला अमोलचे वडील असल्याचे घोषित केले गेले. शेखर खूप खुश होता आणि या आनंदात तो मिठाई वाटत होता. तेव्हा कमळा म्हणाली, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही मिठाई वाटत आहात. त्यावर शेखर म्हणाला, कमळा, अमोल माझा मुलगा आहे. माझ्या दुसऱ्या बायकोने त्याला रस्त्यावर सोडून दिले. तेव्हापासून मी त्याला शोधत होतो. काही दिवसांनी अमोलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. शेखर पुन्हा संकटात सापडला होता. आता मी काय करू? कमळाचे बलिदान विसरायचे का? माझ्या मुलाबरोबर शांतपणे निघून जाऊ का? की माझ्या मुलाला निर्णय घेण्याचा अधिकार देऊ? शेखरने अमोलला सर्व काही सांगितले आणि त्यालाच ठरवायला सांगितले. अमोलने शेखरला सांगितले की पप्पा, मी मम्मीशिवाय राहू शकत नाही आणि आता तू पण मला माझ्यासोबत हवा आहेस. मला तुम्ही दोघेही हवे आहात. शेखरनेही आपल्या मुलाचे मन राखले आणि कमळासोबत लग्न केले. छकुली व अमोलला त्यांचे बाबा मिळाले. पुढे ते चौघेही आनंदाने राहू लागले. मित्रांनो, आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.